शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर आता फुटला। भिवंडी पोलिसांनी या पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश केलाय आणि 3 आरोपींना ताब्यातही घेतलेलं आहे। परराज्यातून आलेल्या टोळीकडनं हे रॅकेट सुरू होतं हे आता उघड झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच उद्याची होणारी टीईटीची परीक्षा रद्द झाली। त्याचं घडलंय असं की भिवंडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला होता आणि या 3 आरोपांना ताब्यात घेतलं गेलं। यातला एक आरोपी हरियाणा तर 2 आरोपी बिहारचे होते। त्यांच्याकडे उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका होती आणि यासाठी जवळपास 1.5 कोटींची मागणी केल्याचीही माहिती मिळते। दरम्यान या प्रकरणी एसआयटी नेमली आहे आणि अधिक तपास सुरू आहे। पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होतोय तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे। एवढ्या दिवसापासून अभ्यास करून एक तुम्ही शिक्षकाचं म्हणजे जे भविष्य मुलांचं घडवणार आहे त्यांच्या आयुष्याशी तुम्ही खेळतायत, हे खूप चुकीचं आहे। याच्यावरती आणि आयुष्यभर आम्ही काय फक्त एक्झामच द्यायच्या का? सरकारला एक ऐन वेळेवर सांगतं की पेपर फुटला, परीक्षा कॅन्सल झाली, तर मग आता येणारे पेपर म्हणजे आम्ही कुठपर्यंत अभ्यास करायचा? तर वरती जे शासन आहे ते झोपलेले आहे का? इतके मोठे मोठे अधिकारी, त्यांना समजायला पाहिजे, त्यांनी कडक बंदोबस्त करायला पाहिजे ना। आता अनेक आमचे शिक्षक मित्र आहेत, अनेक भगिनी आहेत की ज्यांनी या परीक्षेसाठी अगदी पगारी रजा टाकलेल्या आहेत आणि कसं तरी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी आणि ते प्रमाणपत्र सादर करावं या भावनेतून जे शिक्षक बंधू भगिनी अभ्यासाला लागलेत त्यांच्यासाठी हा किती मोठा प्रश्न आहे। तो आज परीक्षा पूर्ण पेपर फुटल्यामुळं महाराष्ट्र शासनाने ती परीक्षा रद्द केली असे आम्हाला कळालं। आमची मागणी आहे की ती परीक्षा रद्द करावी आणि पहिल्यापासून आमची मागणी होती की टीईटी परीक्षा एमपीएससी आयोग मार्फत घ्यावी। त्यामुळं एक पारदर्शकता असते, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षेवर यंत्रणा असतो। असं परीक्षा फुटतच गेल्या तर भावी शिक्षक विद्यार्थ्यांना उद्या काय शिकवणार आहे? भावी जे शिक्षक होणार होते त्यांचाही पेपर टीईटीचा फुटल्यामुळे त्यांचा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तर याची जबाबदारी ही शिक्षण विभागाकडे पूर्णपणे जाते राज्य शासनाच्या। तर मला काय म्हणायचं आहे की बाबा राज्य शासनाने याचं गांभीर्य ओळखून शिक्षण मंत्र्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा। हा नेमकं काय घडलंय आपण पाहूया। हा टीईटीचा पेपर नेमका फुटला कसा? खरं तर भिवंडी पोलिसांनी टीईटी पेपर फुटीची त्यांना प्रथम माहिती मिळाली आणि भिवंडी पोलिसांनी याबद्दल तपास करायला सुरुवात केली आणि यावेळी 3 आरोपी पोलिसांच्या सापळ्यामध्ये अडकले होते। आरोपींजवळ उद्याच्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका यावेळी पोलिसांना सापडली आणि त्यानंतर पोलिसांनी प्रश्नपत्रिकेबाबत पडताळणी सुद्धा केली। ही पडताळणी केल्यावर लक्षात आलं अटकेतले आरोपी कुठले आहेत तर ते हरियाणामधले आहेत आणि बिहारचा सुद्धा एक आरोपी आहे। पेपर फोडण्यासाठी दिल्लीतनं मुंबईमध्ये ते आले होते आणि पेपर फुटीमधनं 1.5 कोटी मिळवायचा त्यांचा प्लॅन होता। तो आता पोलिसांना समजलेला आहे। पोलीस अधिक चौकशी करतायत। तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न आहे अशी टीका शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णींनी केली आहे। याच्यामधून एकूणच परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो की अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा विद्यार्थी इथून पुढे देणार सुद्धा नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठला पर्याय उपलब्ध आहे? आज सर्व प्रकारची नोकर भरती बंद आहे। कधीतरी अशा प्रकारची शिक्षक भरतीची संधी म्हणून तरुण मुलं टीईटी देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर पेपर फुटणार असतील तर कशावर विश्वास ठेवायचा मुलांनी? 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत। यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता। त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपये ही त्यांची अपेक्षा होती। याच्यामध्ये एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे ते त्यांचे जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक कॅन्डिडेट आहेत, त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते। प्रथमदृष्ट्या आज सकाळी हे झालेलं आहे, शक्यता नाकारता येत नाही आहे। इतर ठिकाणी पण विकल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्यामुळे मेन आरोपी पकडल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होईल।